नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सहयोग मंडलिक अकॅडमी। आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा विज्ञान भाग 1चा जो धडा बघणार आहे त्याचं नाव आहे गुरुत्वाकर्षण। सर्वप्रथम तर सर्व विद्यार्थी म्हणतील, सर तुम्ही तर मॅथ शिकवत होते, तुम्ही अचानक सायन्स कसं काय शिकवायला लागले? तर मी सायन्स आणि मॅथ हे दोन्ही सब्जेक्ट शिकवतो। आधी मी मॅथचा सिलेबस कंप्लीट केला, म्हटलं आता सायन्सचा सिलेबस कंप्लीट करून टाकूया। ओके, जे जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन जॉईन झालेले असतील, ओके, ज्यांना इयत्ता 10वीच्या 2027च्या बोर्ड परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क मिळवायचे असतील त्यांनी आजच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की या चॅनलवरती तुम्हाला बोर्डाच्या शेवटच्या पेपर पर्यंत मार्गदर्शन मिळणार आहे, ते पण फ्री ऑफ कॉस्ट। तर चला वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। हा जो गुरुत्वाकर्षण चॅप्टर आहे खूप इंटरेस्टिंग आहे। ओके, प्रत्येक विद्यार्थ्याला आवडतो, काहींना हार्ड जातो, काहींना सोपा जातो। जर आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला, ओके, टोटल 2 ते 3 लेक्चर्स या चॅप्टरचे आपण घेणार आहे आणि चॅप्टर संपवणार आहे। जर आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला तर नक्कीच तुमचे कोणतेही डाऊट राहणार नाही। तर चला वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। लेक्चर पहिला आहे आजचं, जी बॅच आपण स्टार्ट केली बेस्ट टॉपर्स 2027, याच्यामध्ये आज आपण सायन्स स्टार्ट केलंय। ओके, विज्ञान भाग 2चे लेक्चर सुजित सर तर अपलोड करतच आहेत आणि मी देखील आजपासून विज्ञान भाग 1चे लेक्चर अपलोड करत आहे। ओके, तर बघा, सगळ्यात पहिला जो टॉपिक पाहायचा आहे आपल्याला न्यूटन विषयी। आता न्यूटन विषयी कोणाला माहित नसेल असं शक्यतो वाटतच नाही। न्यूटन विषयी सगळ्यांना माहित आहे। काय झालं, ओके, इंट्रोडक्शन मी इथं घेतलं नाही। ओके, इंट्रोडक्शन तोंडी सांगावं म्हटलं, कारण की ते सर्वांना माहित आहे। ओके, आयझॅक न्यूटन नावाचा एक सायंटिस्ट होता, ओके, जो सफरचंदाच्या झाडाखाली बसलेला होता। मग काय झालं, सफरचंद वरून खाली पडलं। आता खाली पडलं तर त्याने काय केलं, खाल्लं का? नाही। आपण असतो तर काय केलं असतं, 100% खाल्लं असतं, सफरचंदाचा कार्यक्रम वाजवला असता। ओके, पण त्याने काय केलं, जर सफरचंद वरून खाली पडतंय मग ते वरून खालीच का पडतंय हा विचार त्याच्या मनात आला। आपल्या मनात काय आला असता, वरून खाली पडलंय ना, आपल्यासाठीच पडलंय, आपल्यासाठीच पडलेलं आहे, आपल्यालाच खायचंय। त्याच्या मनात तसा विचार आलेला नाही। त्याच्या मनात विचार आला, जर सफरचंदाच्या झाडावरून सफरचंद खाली पडलंय तर वरती जात असलेली कोणतीही वस्तू खालीच का पडते, वरती का जात नाही? बरोबर, कोणतेही फळ खालीच पडतं, वरती का जात नाही, हा त्याच्या मनामध्ये विचार आला आणि त्यामधूनच त्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, जो विज्ञानामधील महत्वाचा आणि मोठा सिद्धांत आहे। तर त्याच्याविषयी थोडक्यात माहिती बघूया आपण। सर आयझॅक न्यूटन, ओके, ज्यांनी भरपूर मोलाचं योगदान विज्ञानामध्ये आपलं दिलेलं आहे। तर सगळ्यात पहिले सर आयझॅक न्यूटन 1642 ते 1727 या कालावधीत या जगामध्ये होते। त्यानंतर पुढे आधुनिक भौतिक शास्त्राचा प्रणपक, ओके, यांना मानलं जातं। त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला, ते इंग्लंडमधील होते। त्यांनी गणित, गतीचे शास्त्र, प्रकाशशास्त्र आणि प्रिन्सिपिया या ग्रंथाद्वारे गुरुत्वाकर्षणाचा नियम, गतीचे नियम आणि सर्वसाधारण आकर्षणाचा नियम यासारखे अनेक मूलभूत शोध लावले। ओके, काय केलं, इंग्लंडमध्ये त्यांचा जन्म झाला, ते इंग्लंडमधील होते। त्यांचं योगदान गणितामध्ये पण आहे, त्यानंतर त्यांचं योगदान विज्ञानामध्ये पण आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा। त्यानंतर पुढे काय, आणि त्यांचा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ लक्षात ठेवा, कारण की पेपरमध्ये जर एमसीक्यू आला तर याच्यावरती येईल, प्रिन्सिपिया। ओके, आयझॅक न्यूटन यांनी कोणता ग्रंथ लिहिला, तर प्रिन्सिपिया। त्यानंतर पुढे काय, त्यांचे 4 गतीचे नियम आणि गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हा विज्ञान जगतातील एक मोठा टप्पा मानला जातो। ओके, त्यांनी काय केले, 4 नियम गतीचे मानले, त्यानंतर गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत जो आपण पुढे शिकणार आहोत तो मानला आणि तो मोठा टप्पा विज्ञानामध्ये मानला जातो। त्यानंतर न्यूटन हे शास्त्रज्ञ, गणित तज्ञ, आता मुलं म्हणतील शास्त्रज्ञ तर होताच, पण गणित तज्ञ कसं काय होता? तर ज्यावेळेस तुम्ही 11वी सायन्समध्ये किंवा 12वी सायन्समध्ये जाताल तर त्या ठिकाणी कॅल्क्युलस नावाची एक ब्रँच असते, ज्याच्यामध्ये डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन तुम्ही शिकता। तर त्याचा जनक आहे बघा आयझॅक न्यूटन। ओके, म्हणजे तो गणित तज्ञ पण होता, म्हणजे त्याने फक्त विज्ञानाचे शोध लावले नाही तर गणितामध्ये पण महत्वाचे शोध लावले। त्यानंतर पुढे काय, त्यांनी भौतिक शास्त्रावर एक नवीन दृष्टिकोन मांडला, भौतिक शास्त्र म्हणजे फिजिक्स। ओके, त्यानंतर पुढे काय, त्यांच्या ग्रंथामुळे गती, वस्तूंची हालचाल, प्रकाश, गुरुत्वाकर्षण यांचा सखोल अभ्यास शक्य झाला। ओके, त्याने जे जे मांडलं त्याच्यानुसार आपल्याला अभ्यास करणं शक्य झालं, एवढं लक्षात ठेवा। तुमच्या लक्षात फक्त एवढंच पाहिजे, प्रिन्सिपिया, त्याने ग्रंथ कोणता लिहिला, प्रिन्सिपिया। त्यानंतर बघा प्रिन्सिपिया, ओके, मुलं म्हणतील तुमचे शब्द फारच गुंतत आहेत। ओके, मी इंग्लिश मीडियम मध्ये शिकवतो जास्त करून। ओके, पहिल्यांदाच मराठी मीडियम मध्ये मराठीमधून विज्ञान शिकवत आहे, त्याच्यामुळे थोडेफार शब्द इकडे तिकडे होऊ शकतात, तुम्ही कोऑपरेट करून घ्यायचंय। चुकलं तर कमेंट मध्ये सांगायचं, तर इथे चुकलं होतं म्हणजे पुढच्या वेळेस मी दुरुस्त करेल। ओके, त्यानंतर बघा, आजही त्यांच्या शोधांचा उपयोग विज्ञानातील अनेक क्षेत्रात होतो। आयझॅक न्यूटन हा महत्वाचा माणूस आहे। ओके, विज्ञानामध्ये त्यांनी अनेकशे शोध लावले, ज्याच्यामुळे आपलं जे जगणं आहे बघा ते शक्य झालेलं आहे।
ओके, तर जाऊया पुढं. हे इंट्रोडक्शन होतं त्याच्यामुळे मी फक्त वाचलं. आता पुढे समजून सांगणार आहे तुम्हाला नेमकं आपल्याला काय शिकायचंय. तर न्यूटन, ज्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, ज्याने गतिविषयक नियम मांडले, ज्याने प्रिन्सिपिया नावाचा ग्रंथ लिहिला, हे लक्षात पाहिजे. तो एक शास्त्रज्ञ होता, तो एक गणितज्ञ होता, तो एक तत्वज्ञ होता, तो एक भौतिक शास्त्रज्ञ होता, म्हणजे तो सर्व काही होता. जेथे कुठे तुम्ही शिकण्यासाठी जाताल तेथे याचं नाव येणार म्हणजे येणार, यांचं येणार. ओके, तर बघा पुढे जाऊया. वर्तुळाकार गती. ओके, कोणती गती आहे? वर्तुळाकार, जिला आपण म्हणतो सर्क्युलर मोशन. वर्तुळाकार गती. आता मुलं म्हणतील सर पहिला हा टॉपिक नाही आहे, दुसरा आहे. ओके, या टॉपिकवर आधारित तुमचा जो बुक मधला टॉपिक आहे तो ओके दिलेला आहे. काय बरं वर्तुळाकार गती म्हणजे काय? जेव्हा एखादी वस्तू एका वर्तुळाकार मार्गावर फिरते तेव्हा त्या गतीला वर्तुळाकार गती असं म्हणतात. जर पेपरमध्ये प्रश्न आला ओके वर्तुळाकार गतीची व्याख्या लिहा, तर वर्तुळाकार गतीची व्याख्या काय? जेव्हा एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गावर फिरते तेव्हा त्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात. आणि जर समजा तुम्हाला विचारलं ओके अशी कोणती गती तुम्हाला माहित आहे का ओके जी वर्तुळाकार आहे, तर तुम्ही सांगायचं. काय सांगायचं? ओके इथे लिहितो, चला दिलायचं. ओके, पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे. पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे म्हणजे पृथ्वी ही वर्तुळाकार मार्गामध्ये सूर्याभोवती फिरते. किंवा चंद्राचे पृथ्वीभोवती फिरणे, चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. ओके, आणि हे दोघेही कोणती गती परफॉर्म करतात? वर्तुळाकार गती. ओके, त्यानंतर पुढं जर ती वस्तू एका निश्चित गतीने चालत असेल, ओके हे आपण पुढं पण पाहणार आहे, इम्पॉर्टंट आहे. पुढं हा महत्वाचा टॉपिक आहे, एक समान वर्तुळाकार गती. ही वर्तुळाकार गतीची डेफिनेशन झाली. इथं काय म्हटलंय? जर ती वस्तू एका निश्चित गतीने स्थिर चाल फिरत असेल तर त्याला एक समान वर्तुळाकार गती म्हणतात. म्हणजे काय? समजा पृथ्वी सूर्याभोवती फिरते, एकदम करेक्ट आहे. जर पृथ्वी फिरते तुम्ही जर बघितलं असेल, आता तुम्ही तर बघितलं नसेल, मी पण बघितलं नाही, पण तुम्हाला माहिती आहे पृथ्वी जी आहे ओके एक प्रदक्षिणा 24 तासात कंप्लीट करते. करेक्ट इथपर्यंत. मग जर ती 24 तासात कंप्लीट करते तर तिचा टाइम फिक्स आहे, म्हणजे रोजच्या रोज ती समान कालावधीत समान अंतर कापते. म्हणजेच ती कोणती गती परफॉर्म करते? वर्तुळाकार तर करतेच, पण कोणती? एक समान वर्तुळाकार गती परफॉर्म करते. कोण? आपली पृथ्वी. समजलं इथपर्यंत? त्यानंतर पुढं वर्तुळाकार गतीची माहिती. काय बरं व्याख्या काय सांगते? एखाद्या वस्तूने वर्तुळाच्या परिघावर केलेली गती म्हणजेच वर्तुळाकार गती. ही डेफिनेशन लिहा, नाही तर ही डेफिनेशन लिहा, दोघांपैकी कोणतीही लिहा, मार्क फिक्स भेटते. जर आलंय पेपरला वर्तुळाकार गतीची व्याख्या लिहा तर. ओके, तर जाऊया पुढं. हे पण तुम्हाला समजलं असेल. जे तुम्हाला पाहिजे असेल त्याचं तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. ओके, आणि स्क्रीनशॉट पाहिजे नसेल तर काय करायचंय, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. ओके, तो व्हॉट्सअप ग्रुप काय करायचं? जॉईन करायचंय. त्याच्यावरती मी सर्व नोट्स टाकत असतो. तर जाऊया पुढं. नेक्स्ट महत्वाचं केंद्राभिमुख बळ. कोणतं बळ आहे? केंद्राभिमुख. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, समजा इथे एक ऑब्जेक्ट आहे बरोबर, आणि तो कोणती गती परफॉर्म करतोय, म्हणजे कोणती गती घेतोय? वर्तुळाकार गती. तर लक्षात ठेवायचं, समजा इथे एक सेंटरला एक ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्या भोवती हा फिरतोय, तर याला एक जण आत ओढतो, त्याला आपण F1 म्हणू. याला एक जण बाहेर ओढतो, ओके त्याला F2 म्हणू. ओके, हा जो आतमध्ये ओढतो, आतमध्ये म्हणजे कुठं? सेंटर कड. हा सेंटरला एक जण आहे, आणि जी गोष्ट किंवा जी वस्तू वर्तुळाकार मार्गामध्ये फिरते तिला जो वर्तुळाकार मार्गामध्ये फिरत असताना सेंटरकडे ओढतो तो आपला F1 आहे. तर त्या F1 ला म्हणतात बघा अभिकेंद्रकी बल, आणि त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात CPF, दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स. बरोबर का? अभिकेंद्रकी बल. आता याचं काही दिलं नाही F2चं, म्हणून फक्त लक्षात ठेवा बाहेर जाणारा नाही, आतमध्ये जो ओढतो तो. आतमध्ये कोण ओढतो? CPF म्हणजे अभिकेंद्रकी बल. केंद्राभिमुख लागणारा जो बल आहे, केंद्राभिमुख लागणारा जो फोर्स आहे त्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात, अभिकेंद्रकी बल असं म्हणतात. आता वाचूया चला, आता काही अडचण नाही. लहानपणी ही कृती सगळ्यांनी केली. दगड घ्यायचा, दोरीला बांधायचा, बंकन फिरवायचं. ओके, मग मला सांगा, जर दगड घेतला, तो दोरीला बांधला आणि फिरवला तर काय होतंय? तिथे दोन प्रकारचे फोर्स लागतात. ओके, एक लागतो बघा केंद्राभिमुख, बरोबर का? केंद्राभिमुख म्हणजे त्याला म्हणतो आपण सेंट्रिपिटल फोर्स, त्याला अभिकेंद्रकी म्हणतात. म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही फिरवताना तर तुमच्या हातावरती एक टेन्शन पडतं. टेन्शन म्हणजे ताण पडतो. ओके, म्हणजेच काय? ती जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रेच झालेली आहे, तिला केंद्राकडे कोणतरी ओढतंय.
आणि जर केंद्राकडे कोणतरी ओढतो तर नक्कीच तिथं कोणतरी आहे. आणि कोणतं बल आहे त्याला म्हणतात बघा केंद्राभिमुख बळ. समजलं इथपर्यंत? आता वाचूया आपण इथं काय म्हटलंय. जर एखादा दगड दोरीच्या टोकाला बांधून दोरी दुसऱ्या टोकात धरून गोलाकार मार्गाने फिरवला तर दगडाला गोलाकार रेषेवर टिकून राहण्यासाठी बळ लागतं. हे बळ दोरीच्या दिशेने म्हणजेच वर्तुळाच्या केंद्राकडे असते आणि हे बळ त्या दगडाला वर्तुळाच्या आतील बाजूस खेचते. ओके, आतील बाजूस अशी फिरवतोय आपण, इकडे इकडे खेचते, आतमध्ये खेचते. आणि जर ते आतमध्ये खेचते तर पुढे काय बरं, त्यामुळे दगड वर्तुळाच्या रेषेवर टिकतो. वर्तुळाच्या आतील बाजूस खेचते तर पुढे काय म्हटलं, दोरीने दगडाला ओढून ठेवलेले बळ आणि ते बळ दगडाला वर्तुळाच्या आतील बाजूस खेचते, त्यामुळे दगड वर्तुळाच्या रेषेत टिकतो. ओके, बळ कुठं ओढतंय, आतमध्ये, म्हणून तो दगड वर्तुळाकार मार्गात टिकतोय. इथपर्यंत समजलं. पण मग हे जे बळ आहे त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात बघा केंद्राभिमुख बळ. बल म्हणतात, इथं बळ आलंय चुकून, तर तुम्ही लक्षात ठेवा त्याला केंद्राभिमुख बळ असं म्हणतात. केंद्राभिमुख बळ असे म्हणतात. ओके, तर आता इथं लाईट गेली नेमकं, तर मध्ये जर थोडासा आवाज आला बीपचा, ओके, टून असा, तर टेन्शन घ्यायचं नाही. ओके, युपीएस लावलेले त्याच्यामुळे आवाज येतच राहिला आता लाईट येऊपर्यंत. तर बघा लक्षात ठेवायचंय तुम्हाला, केंद्राभिमुख लागणारे जे बळ असते त्याला काय म्हणतो आपण, केंद्राभिमुख बळ. तर इथं लक्षात ठेवायचं, इथून इथपर्यंत डेफिनेशन आहे त्याची. काय बरं, गोलाकार मार्गाने चालणाऱ्या कोणत्याही वस्तूला मिळणारे बळ म्हणजेच केंद्राभिमुख बळ होय, म्हणजेच वस्तूला वर्तुळाच्या केंद्राकडे खेचणारे बळ. इम्पॉर्टंट, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, जर विचारलंय तुम्हाला केंद्राभिमुख बल म्हणजे काय, तर वस्तूला वर्तुळाकार मार्गात फिरताना केंद्राच्या दिशेने जे बळ लागते त्याला केंद्राभिमुख बळ असं म्हणतात. ओके, जाऊया पुढं. इथं बघा, इथं दिलं इम्पॉर्टंट मध्ये, गोलाकार मार्गाने चालणाऱ्या कोणत्याही वस्तू तिच्या केंद्राच्या दिशेने मिळणारा एक सदैव आतील बाजूस लागणारा बळ म्हणजे केंद्राभिमुख बळ होय. ओके, कन्सेप्ट क्लिअर झाले असेल. आधीची वर्तुळाकार गती म्हणजे काय, वर्तुळाकार मार्गाने फिरणारी कोणतीही वस्तू वर्तुळाकार गती परफॉर्म करते. ती वर्तुळाकार गती परफॉर्म करत असताना आतील बाजूस एक बळ लागतं, त्याला कोणतं बळ म्हणतो आपण, केंद्राभिमुख बळ असं म्हणतो. ओके, जाऊया पुढे आता. नेक्स्ट असा आहे की केपलरचा नियम. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, विज्ञानामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे केपलरचा लॉ. ओके, हे 3 लॉ आहेत आणि तिन्हीच्या तिन्ही पेपरला लय वेळा पडलेले आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट, आज करून ठेवले तर पेपरमध्ये मार्क फिक्स होतील. ओके, काय लॉ आहे बरं, मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये येतो, मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, तर मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये सगळ्यात पहिलं, ओके, तुम्ही काय करा की याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, जे मी शिकवले त्याचा स्क्रीनशॉट घ्या फास्ट मध्ये. ओके, आधी याचा स्क्रीनशॉट घ्या. घेतलाय? आता याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, याचं देखील घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया केपलरचे नियम. ओके, केपलर नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याने ग्रहांच्या गतीविषयी 3 नियम मांडले आणि तिन्हीचे 3 नियम पेपरसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती पेपरला 100% प्रश्न येतो. तर बघा काय आहे, ही फिगर लक्षात ठेवायची आणि 1, 2, 3 हे लॉ मी समजून सांगतो काय आहे. पहिला लॉ बघा केपलरचा नियम, जे त्याने ग्रहांच्या गतीविषयी मांडले. सगळ्यात पहिलं बघा, तो म्हणतो, सगळ्यात पहिलं तरी फिगर बघा, एक अशी वर्तुळाकार दिसते पण हा वर्तुळ नाहीये, याला इंग्लिशमध्ये इलिप्टिकल म्हणतात. मराठीमध्ये जर शुद्ध मराठी भाषेत विचारलं तर अंडाकृती, बरोबर का. ओके, एग लाईक स्ट्रक्चर आहे हिचं आणि इथं आपला सन आहे, बरोबर का. आणि सन भोवती जर विचार केला तर ग्रह म्हणजे प्लॅनेट्स हे असे फिरतात, बरोबर का. तर ते सांगितलं इथं ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून, इथं ग्रह आहेत बघा आणि ग्रहांची जी कक्षा आहे ती लंबवर्तुळाकार आहे, हिला लंबवर्तुळाकार म्हणतात. लंबवर्तुळाकार लक्षात ठेवा, ग्रहांची कक्षा कशी आहे, लंबवर्तुळाकार. ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. ओके, सूर्य जो आहे, सूर्य ही एक कक्षा आहे तिच्या एका नाभीवर. ओके, नाभी म्हणजे काय, त्याला इंग्लिशमध्ये फोकस पॉइंट म्हणतात. ओके, तो इथं असू शकतो किंवा समजा असा आहे. ओके, तर इथं असू शकतो किंवा इथं असू शकतो, दोघांपैकी कुठे असू शकतो. ओके, तर फोकस पॉइंट वरती सन आहे आणि सन भोवती समजा अर्थ फिरते. आता मला सांगा, इथं आपली अर्थ आहे, ग्रह कोणता पण एक, तर अर्थ घेतला मी इथं. ओके, आता अर्थ हे ग्रह आहे, तर कोणत्याही ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे, हे तुम्हाला समजलं. आणि ग्रह सूर्याभोवती फिरतात लंबवर्तुळाकार मार्गामध्ये आणि सूर्य त्या कक्षेच्या, त्या लंबवर्तुळाकार कक्षेच्या एका नाभीवरती आहे. ओके, इथून इथपर्यंत लिहायचं पहिला लॉ, इथून इथपर्यंत, बाकी काहीच विषय नाही. पहिला लॉ संपला. काय, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवरती स्थित आहे. पुढे
केपलरचा दुसरा नियम, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, काय म्हटलंय केपलरचा दुसरा लॉ? काय म्हटलंय? ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, इथं ग्रह आहे, इथं आपला सूर्य आहे, इथे एक रेषा जोडते ग्रहाला. ओके, इथे एक जोडते. आता काय झालं की ए पासून बी पर्यंत गेली आपली पृथ्वी, किंवा या ई पासून एफ पर्यंत आली आपली पृथ्वी, बरोबर इथपर्यंत. असं झालं की ए पासून बी पर्यंत जात असताना तिला लागले 5 मिनिटं, आणि ई पासून एफ पर्यंत येत असताना पण लागले तिला 5 मिनिटं. मग इथं तुम्हाला काय समजतंय? ओके, पाहताना असं वाटतंय की इथं जास्त अंतर लागलं असेल, इथं कमी अंतर. ओके, असं वाटतंय की इथं जास्त वेळ लागला असेल, इथं कमी वेळ लागला असेल. पण जर व्यवस्थित विचार केला तर दोघांचाही वेळ सारखाच आहे. आणि जर तुम्हाला मी विचारलं की याचा एरिया आणि याचा एरिया, म्हणजे हे जे क्षेत्रफळ आहे आणि हे जे क्षेत्रफळ आहे, दोघांमध्ये मोठं कोणतं, तर तुमचं उत्तर असेल ते मोठं आहे. बरोबर का? मोठं दिसतंय ना? लक्षात ठेवायचं, दोन्ही क्षेत्रफळ सारखे आहेत का? ओके, हा जो ग्रह आहे इथं सूर्याच्या जवळ आहे आणि इथं सूर्याच्या लांब आहे. ओके, ज्यावेळेस ग्रह सूर्यापासून लांब असतो त्यावेळेस त्याचा वेग कमी असतो, इथं त्याचा वेग कमी आहे. आणि ज्यावेळेस तो ग्रह सूर्याच्या जवळ असतो त्याचा वेग जास्त असतो. लांब असल्यानंतर वेग कमी, जवळ असल्यानंतर वेग जास्त. त्याच्यामुळं इथून इथपर्यंत तो फास्ट गेला 5 मिनिटांमध्ये, आणि इथून इथपर्यंत पण 5 मिनिटांमध्ये आला. ओके, दोघांचं अंतर सारखं आणि दोघांचाही जो वेळ असेल तो सारखा असेल. ओके, काय सांगतो लॉ बघा आता? ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, हा जो ग्रह आहे आणि सूर्य यांना जोडणारी सरळ रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते, समान कालावधीत समान अंतर कापते, असं पण लिहू शकता. म्हणजे इथं लॉ काय सांगतो तुम्हाला? लॉ सांगतो की ए पासून बी पर्यंत, ए पासून बी पर्यंत जे अंतर आहे ते बरोबरच आहे ए पासून एफ पर्यंत. आणि जर दोघांचं अंतर सारखं आहे, दोघांचं क्षेत्रफळ सारखं आहे, तर दोघांना लागणारा टाइम पण सारखा असेल 100%. ओके, तर इथं सांगितलं ए बी व सी डी ग्रहाने समान कालावधीत पार केलेले अंतरे आहेत. ओके, ए बी आणि सी डी ही ग्रहाने, हा सी डी सुद्धा इकडे बघा, जितका वेळ ए बी ला लागला तितकाच वेळ सी डी, तितकाच वेळ ए पासून एफ पर्यंत यायला. आणि जेवढं क्षेत्रफळ इथं आहे तेवढं क्षेत्रफळ इथं आहे, तेवढं क्षेत्रफळ इथं आहे. झाले 2 लॉ, विषय संपला. पहिला लॉ काय होता? ग्रहांची जी कक्षा आहे ती लंबवर्तुळाकार आहे आणि त्या कक्षामध्ये सूर्य एका नाभीवरती आहे. पहिला लॉ संपला. दुसरा लॉ काय सांगतो? ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा समान कालावधीत समान अंतर कापते, समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. विषय संपला ना? 2 लॉ फिक्स. तिसरा बघा काय म्हटलंय? केपलरचा तिसरा नियम. केपलर काय सांगतो तिसरा नियम? सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग. आवर्तकाल म्हणजे टाइम. ओके, सूर्याची परिक्रमा, हा ग्रह आहे तो सूर्याची परिक्रमा करतोय म्हणजे सूर्याभोवती फिरतोय, ग्रह सूर्याभोवती फिरतोय. आता ग्रह सूर्याभोवती फिरतो तर तो म्हणतो की सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाचा आवर्तकाल, कोणताही ग्रह जो सूर्याभोवती फिरतोय त्याचा जो टाइम पिरियड आहे त्याचा वर्ग, म्हणजे टाइमचा वर्ग म्हणजे टीचा वर्ग. हा जो आहे तो ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला, आता ग्रहाचं सूर्यापासूनचं अंतर आपण मानूया आर, तर त्या आरच्या घनाला समानुपाती असतो, समानुपाती असतो. परत एकदा काय? सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. ओके, म्हणजे टीचा वर्ग हा प्रपोर्शन आहे आरचा घन. आता हे मी तुम्हाला पुढे समजून सांगतो. टीचा वर्ग समानुपाती आरचा घन. एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा जो समानुपाती आहे तो जर तुम्हाला कट करायचा आहे, त्याच्या जागी जर तुम्हाला इक्वल आणायचं तर मध्ये एक कॉन्स्टंट लागतो, लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे टीचा वर्ग याचं तुम्ही बरोबरच चिन्ह केलं, मग तो के लागला मध्ये, आरचा घन, के म्हणजे स्थिरांक, त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो. आणि परत जर हा मी स्थिरांक काढला तर इक्वलचं परत प्रपोर्शन होऊन जाईल, एवढं लक्षात ठेवा. आता आपल्याला काढायचं आहे के. काय काढायचं? के. तर आरचा घन तिकडे आहे, तो इकडे त्याने काय होईल बघा, टीचा वर्ग भागिले आरचा घन, कारण की आरचा घन तिकडे गुणाकार करतो, इकडे त्याने भागाकार करेल. हा झाला केचा फॉर्म्युला. म्हणजेच काय? केचा फॉर्म्युला असतो टीचा वर्ग भागिले आरचा घन. पुढे लागेल तुम्हाला, महत्वाचा आहे. ओके, काय? परत एकदा सांगतो, तिसरा नियम व्यवस्थित वाचा. पहिला नियम सगळ्यांच्या पाठ होईल, दुसरा नियम पण पाठ होईल, तिसरा थोडासा हार्ड जाईल. बरोबर का? तर काय म्हणतोय? सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. बघा, सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजेच हा लॉ सांगतो टीचा वर्ग समानुपाती आरचा घन, याला इंग्लिशमध्ये प्रपोर्शन म्हणतात. आणि के ची जर कुणी किंमत विचारली तर तो असतो टीचा वर्ग भागिले आरचा घन. कन्सेप्ट क्लिअर? काही विषय आहे? ओके, घ्या पटापट याचा स्क्रीनशॉट.
घेतलाय. आता वळूया पुढच्या टॉपिककडे. टॉपिक नेक्स्ट काय बरं? नेक्स्ट टॉपिक न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. महत्वाचा आहे, पेपरला येणार आहे, आला तर 2 मार्क देणार आहे. ओके, स्टेटमेंट म्हणजे सिद्धांत लक्षात ठेवायचा, फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, आकृती लक्षात ठेवायची, एवढ्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय म्हणतोय न्यूटन? काय सांगतोय या सिद्धांतामध्ये? न्यूटन सांगतो जगामध्ये कोणत्याही 2 वस्तूमध्ये आकर्षण असतं. या लॉ मध्ये सांगतोय जगामध्ये कोणत्याही 2 वस्तूमध्ये काय असतंय? आकर्षण असतंय. फॉर एक्झाम्पल बघा, इथं यम1 नावाची एक वस्तू आहे जिचं वस्तुमान आहे यम1. ओके, आणि इथं दुसरी वस्तू आहे जिचं वस्तुमान आहे यम2 आणि दोघांमध्ये डिस्टन्स आहे डी, म्हणजे दोघांमध्ये अंतर आहे डी. ओके, तर लक्षात ठेवायचं हा तिच्याकडे आकर्षित होतोय आणि तो हिच्याकडे आकर्षित होतोय, मग हे दोघं एकमेकांकडे आकर्षित होतोय. मग आता लॉ काय सांगतो बघा, हा इथं नियम दिलाय त्यांनी. वरील सर्व निरीक्षणे व केपलरचे नियम लक्षात घेऊन न्यूटनने त्याच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. ओके, इथून इथपर्यंत लय महत्वाचं आहे, याच्यासारखं महत्वाचं दुसरं काहीच नाही. काय म्हणतोय? विश्वातील प्रत्येक वस्तू, जगामध्ये जी प्रत्येक वस्तू आहे ती इतर प्रत्येक वस्तूला आकर्षित बलाने आकर्षित करत असते. जगामधली प्रत्येक वस्तू ही प्रत्येक वस्तूला आकर्षित बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते. ओके, आता इथं थोडंसं मिस्टेक झाली कारण की मी पीपीटी तयार केलंय, थोडंफार मिस्टेक होतात. ओके, तर लक्षात ठेवायचंय हे बल आकर्षित करणारं जे बल आहे, ओके इथं लिहू का मी साईडला चालेल? हे जे बल आहे ते समानुपाती आहे वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकारा इतकं. काय म्हटलंय? आकर्षित करणारे वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आहे आणि त्यामधील अंतराच्या, तेच बल त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती, म्हणजे काय? 1 भागिले व्यस्तानुपाती असते त्यामधील अंतराच्या वर्गाशी. अंतर आहे डी, डीचा वर्ग. मग मला सांगा, हा पण एफ, हा पण एफ, दोघांना एफ म्हणतो मी डायरेक्ट, वरती m1 टाकतो, m2 टाकतो भागिले ढीचा वर्ग. मग तुम्हाला समजलं ना आता काय? जर मला समानुपाती काढायचं तर मध्ये कॉन्स्टंट लागेल आणि इथं कॉन्स्टंट म्हणजे स्थिरांक, आणि इथं स्थिरांक आहे जी, m1 m2 भागिले ढीचा वर्ग. यालाच म्हणतात न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. विषय क्लोज. ओके, काय? F इज इक्वल्स टू G m1 m2 भागिले ढीचा वर्ग, ढीचा वर्ग. ओके, इथं लक्षात ठेवायचं G काय आहे? वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक. m1 पहिल्या वस्तूचं वस्तुमान, m2 दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान आणि d म्हणजे त्या दोघांमधील अंतर. काय अडचण इथपर्यंत? आता इथं परत एकदा वाचू. हे बघा, इथून इथपर्यंत लॉ पाठ करायचा आहे. ओके, पुढे 2 वस्तुमान m1 आणि m2 यांच्यामध्ये अंतर d आहे. सांगितलं मी, परत एकदा भाषण सुरू आहे. हे 2 वस्तुमान एकमेकावर गुरुत्वीय बलाने आकर्षित करतात. हा त्याला आकर्षित करतो, तो याला आकर्षित करतो, दोघे एकमेकांना आकर्षित करतात. दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. ओके, आकर्षणाचं बल आहे. m1 m2 ला F बलाने आकर्षित करते आणि m2 m1 ला F बलाने आकर्षित करते. म्हणजे दोघेही एकमेकांना सारख्या बलाने आकर्षित करतात. F नावाच्या, F म्हणजे बल, एवढं लक्षात ठेवायचं. F म्हणजे काय? बल. त्यानंतर काय? हे बल त्यांच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी सामुपाती म्हणजे समानुपाती. इथं समानुपाती लक्षात ठेवा. हे बल जे एकमेकांना अट्रॅक्ट करते, ओके, ते बल वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती म्हणजे हे स्टेटमेंट, आणि त्यांच्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती. व्यस्तानुपाती म्हणजे 1 भागिले, समानुपाती म्हणजे डायरेक्ट. ओके, मग त्याला जर आपण सोडवलं तर बघा, इथं सोडवलंय, हे लक्षात ठेवायचंय. ओके, हे लक्षात ठेवायचंय. असं सोडवलं एवढं लक्षात ठेवा आणि त्याचं उत्तर हे येते. इथे लक्षात ठेवायचंय जी म्हणजे गुरुत्वीय स्थिरांक, F म्हणजे बल, पहिल्याचं वस्तुमान दुसऱ्याचं वस्तुमान दोघांमधील अंतर. ओके, हा जो जी असतो याची व्हॅल्यू मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लय मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, किती असते जी ची व्हॅल्यू? इथं साईडला लिहून ठेवतो जर दिसत नसेल तर. जी म्हणजे काय? गुरुत्वीय स्थिरांक 6.67 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग पर केजीचा वर्ग. ओके, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. हे लक्षात ठेवा. 6.67 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग. ओके, मायनस म्हणजे भागिले केजीचा वर्ग. ओके, बरं पुढं हे झालं इथपर्यंत. काही अडचण आहे? काहीच नाही. अशा प्रकारे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत हा आकाशीय पिंडांच्या गतीचे स्पष्टीकरण करण्यासाठी मूलभूत सिद्धांत आहे. ओके, हे नाही लक्षात ठेवलं तरी चालतंय. काय काय लक्षात ठेवायचं? पहिलं ते इथून इथपर्यंत स्टेटमेंट. ओके, त्यानंतर हा फॉर्म्युला. ओके, त्यानंतर याची व्हॅल्यू, ही फिगर 1 2 3 4 हे एक्सप्लेनेशन दिलं मी तुमच्यासाठी की तुम्हाला जास्त करून समजण्यासाठी. ओके, आता काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघूया आपण. काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघूया. ओके, काही इम्पॉर्टंट सूत्र जे तुम्हाला काय करण्यासाठी लागतील? न्यूमेरिकल सोडवण्यासाठी लागतील प्रॉब्लेम. सगळ्यात पहिलं बलाचं सूत्र असतं बघा, MA.
बलाचं सूत्र काय असतं? यम आहे. बलाचं सूत्र बल. ओके, या ठिकाणी यम म्हणजे वस्तुमान आणि ए म्हणजे त्वरण. काय असते? त्वरण. वरण नाही बरं का, त्वरण. ओके, नंबर 2. ओके, न्यूटनची गतिविषयक समीकरणे. न्यूटनची गतिविषयक समीकरणे. तर ती 3 आहेत. ओके, काय आहे? एक आहे बघा, व्ही बरोबर यू अधिक एटी, हे झालं पहिलं. दुसरं, यस बरोबर युटी अधिक 1/2 एटीचा वर्ग. ओके, बरोबर इथपर्यंत. त्यानंतर नंबर 3, व्हीचा वर्ग बरोबर यूचा वर्ग अधिक 2 AS. ओके, हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. ज्यावेळेस मी प्रॉब्लेम सोडवल त्यावेळेस तुम्हाला लागतील, ते महत्वाचे आहेत. 1-2 मार्काचं न्यूमेरिकल पेपरला 100% येतो याच्यामधून. ओके, तर त्याच्यासाठी लागतील तुम्हाला. पुढे याचा स्क्रीनशॉट पाहिजे का? घ्या पटापट. याचा घ्या आणि याचा पण घ्या. घेतलाय? आता जाऊया पुढे. ओके, पुढे वर्तुळाकार गतीकडे. मुलं म्हणतील किती वेळा वर्तुळाकार गती सांगताय? आता तर सांगितली 5 वेळेस. परत एकदा सांगतो, इथं एक समान वर्तुळाकार गती आहे. पेपरला महत्वाचे आहे तुमच्यासाठी. ओके, मुद्दाम डिटेलमध्ये शिकवतोय कारण की एक सुद्धा क्वेश्चन आपला हुकला नाही पाहिजे. व्यवस्थित लेक्चर जर तुम्ही बघितलं तर 100% आउट ऑफ मार्क तुम्ही पाडणार आहात. विज्ञान भाग 1 मध्ये आणि विज्ञान भाग 2 मध्ये तर सुई सर एकदम भारी शिकवत आहे, त्याच्यामध्ये तर 100% आउट ऑफ मार्क येतात. तिथं काय म्हटलंय बघा, जेव्हा एखादी वस्तू एखाद्या वर्तुळाकार मार्गावर फिरते, जेव्हा एखादी वस्तू एखाद्या वर्तुळाकार मार्गावर फिरते तेव्हा त्या गतीला वर्तुळाकार गती म्हणतात. हे शिकलो आपण. जर ती वस्तू एकच गतीने फिरत असेल तर त्याला एक समान वर्तुळाकार गती म्हणतो. सारख्याच गतीने फिरते, पृथ्वी सूर्याभोवती फिरते सारख्याच गतीने, एक समान वर्तुळाकार गती. बरोबर इथपर्यंत? एक समान म्हणजे काय? समान कालावधीत समान अंतर काय करते? कापते. जसं की इथं दिलं, इथं. ओके, काय बरं, एखाद्या वस्तूने वर्तुळाच्या परिघावर केलेली गती म्हणजेच वर्तुळाकार गती होय. वर्तुळाचा परिघ म्हणजे काय? ओके, हा जो इथून इथपर्यंत जे अंतर आहे का त्याला वर्तुळाचा परिघ म्हणतात. आणि जर वस्तू वर्तुळाच्या परिघावरती फिरते तर ती वर्तुळाकार गती परफॉर्म करते. ओके, त्यानंतर पुढे एक समान वर्तुळाकार गती. एक समान वर्तुळाकार गती म्हणजे काय? एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गावर फिरताना तिचा वेग जर स्थिर राहिला, एखादी वस्तू आहे वर्तुळाकार मार्गावरती फिरते आणि तिचा वेग स्थिर राहिला म्हणजे सारखाच राहिला, ओके, शेवटपर्यंत सारखीच फिरत राहील, तर पुढे काय? म्हणजेच वेळेच्या समान अंतरात समान अंतर पार केले तर त्याला एक समान वर्तुळाकार गती म्हणतात. म्हणजे एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गावरती फिरते आणि समान कालावधीत समान अंतर कापते तर त्या गतीला वर्तुळाकार गती असं आपण म्हणणार आहेत. इथं लक्षात ठेवा. मग काही एक्झाम्पल दिले बघा. जत्रेतील जे चाक असते ज्याला आपण पाळणा म्हणतो. ओके, पाळणा एक समान वर्तुळाकार गती किंवा वर्तुळाकार गती. एक समान म्हणजे काय? जोपर्यंत तो थांबवतो तोपर्यंत एक समान. त्यानंतर बघा भिंतीवरील घड्याळीची काटे एक समान वर्तुळाकार गती. त्यानंतर पंख्याची पाती एक समान वर्तुळाकार गती. खेळाचे गोल फिरणारे चक्र, बरोबर का, ज्याला इंग्लिशमध्ये मॅरी गो अराउंड असं म्हणतात. समजलं इथपर्यंत? अशा प्रकारे हा टॉपिक इथे संपलेला आहे. एक समान वर्तुळाकार गती म्हणजे काय? एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गावर फिरताना तिचा वेग जर स्थिर राहिला म्हणजे सारखा राहिला म्हणजेच वेळेच्या समान अंतरात समान अंतर पार केले तर त्याला एक समान वर्तुळाकार गती म्हणतात. दिस इज इम्पॉर्टंट. हा एकटा फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी चालतोय, एकटी व्याख्या जर लक्षात ठेवली तरी चालते. ओके, घ्या पटापट याचा स्क्रीनशॉट. घेतलाय? आता जाऊया पुढे. ओके, आता मुद्दाम मी आजचं लेक्चर फास्ट घेतलंय. ओके, फास्ट याच्यासाठी घेतलंय आणि डिटेलमध्ये पण सांगितलं, इतकं पण काही फास्ट घेतलेलं नाही. ओके, हे जे प्रॉब्लेम्स आहे बरेचसे टीचर लोक काय करतात? सोडून देतात. का? प्रॉब्लेम सोडवण्यासाठी हार्ड वाटतात. पण प्रॉब्लेमचा विषय असा आहे, जितके प्रॉब्लेम तुम्ही सोडवता तितकी तुमची प्रॅक्टिस होईल आणि तितकी तुमचे कॅल्क्युलेशन वाढतील. त्यासाठी तुमचे फॉर्म्युले पाठ पाहिजे, सूत्र पाठ पाहिजे. ओके, तर हा जो न्यूमेरिकल आहे म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे. ओके, या टॉपिक नंतर एक समान वर्तुळाकार गती नंतर. तर याच्यामध्ये काय म्हटलंय? महेंद्र व विराट, महेंद्र सिंग धोनी, विराट कोहली, ओके, महेंद्र व विराट हे दोघं एकमेकांपासून 1 मीटर अंतरावरती आहे. इथं महेंद्र उभा आहे, इथं विराट उभा आहे आणि दोघांमध्ये जे अंतर आहे ते 1 मीटर आहे. ओके, याचं जे वजन आहे ते 75 किलो, त्याचं जे वजन आहे ते 80 किलो. मग पुढे काय? त्यांची वस्तुमान आहे, वजन नाही, वस्तुमान. याचं वस्तुमान 75 किलो, त्याचं 80 किलो, अनुक्रमे 75 किलो 80 किलो आहेत. त्यांच्यामधील गुरुत्वीय बल किती आहे? यांच्यामधलं गुरुत्वीय बल काढायचं. सोपा विषय. गुरुत्वीय बलाचं सूत्र काय आहे? F बरोबर न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, G m1 m2 भागिले r चा वर्ग d चा वर्ग.
डीचा वर्ग टाका, इथं आरचा वर्ग टाका, जो अंतर असेल त्याचा वर्ग टाका, काही टेन्शन नाही. तर बघा इथं पहिल्याचा मास 75, दुसऱ्याचा 80, तिसऱ्याचा 1, तिसरा म्हणजे अंतर दोघांमधलं 1 आणि जी ची व्हॅल्यू ती दिली. तर मी घेतला फॉर्म्युला. ओके, मुद्दाम प्रॉब्लेम सोडून ठेवलाय म्हणजे आपला वेळ वाचेल. ओके, तर बघा फॉर्म्युला घेतला, इथं जी ची व्हॅल्यू टाकली, दिसती का जी ची व्हॅल्यू, ही जी ची व्हॅल्यू इथं टाकली, गुणिले M1 किती आहे 75 गुणिले M2 किती 80, जी गुणिले M1 गुणिले M2 भागिले R चा वर्ग, R म्हणजे 1 चा वर्ग. आता मी तुम्हाला कॅल्क्युलेटरवर करून दाखवतो, नाही तर मी कॅल्क्युलेशन करत बसलो तर वेळ जाईल. ओके, तुम्ही साईडला कॅल्क्युलेशन करत बसायचं, नाही तर पाठ करा. ओके, तर काय म्हटलंय बघा 6.67 याचा गुणाकार कोणासोबत करायचा आधी 75 सोबत गुणिले, मग कोणासोबत करायचा 80 सोबत. ओके, आणि भागिले भागिले किती 1 चा वर्ग, कितीचा वर्ग 1 चा वर्ग, 1 चा वर्ग किती असतो 1, म्हणजे याचं उत्तर आलंय 420. किती उत्तर आलंय 420, 420. ओके, तर मुलं म्हणतील इथं तर 4.002 नाही, चालतंय ना, इथं गुणिले हा राहिला ना, अजून आपण याचा 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 गुणाकार केला, हा राहिला ना, गुणिले 10चा वजा 11वा घात. ओके, 10चा किती वजा 11वा घात. ओके, मग आता पॉईंट सध्या इथं आहे, मी मागे जातो 1 2 3 4, जर मागे गेलो तर 4 पॉईंट इथं आलो 0 0 2 0, बरोबर का, म्हणजे 1 2 3 4 घर मागे आलो तर त्यातून 4 जण कमी करा, 11तून 4 गेले तर 7 वजा 7. दिसतंय इथं 4.002 गुणिले 10चा वजा 7वा घात न्यूटन. आता हे जे बल आहे, ओके, मायनस म्हटल्यानंतर अजून माग आहे, अजून माग किती घर माग आहे, अजून 7, मग जर अजून 7 घर माग आहे तर ते बल काहीच नाही ना, म्हणजे 0.000004020 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 0 आहे, म्हणजे हे बल नगण्य आहे. ओके, म्हणजेच काय, या दोघांमधलं अंतर 1 मीटरचं आहे, याचं वस्तुमान 75 किलो, याचं 80 किलो. आपल्याला सांगितलं दोघांमध्ये गुरुत्वीय बल किती, आपण काढलं तर आपल्याला भेटलं 4.0020 गुणिले 10चा वजा 7वा घात. आणि बल कशामध्ये मोजतात, न्यूटन मध्ये. बल कशामध्ये मोजतात, न्यूटन मध्ये. ओके, बलाचं एकक न्यूटन आहे. बरं, बलाचं एकक न्यूटन आहे, लक्षात ठेवा बरं का, महत्वाचं आहे. बरं, मग पुढे काय, जर आपण काढलं तर दोघांमध्ये बल इतकं आलंय, आणि हे जे बल आहे इथं काय म्हटलं, त्यांच्यामधील गुरुत्वीय बल 4.002 गुणिले 10चा वजा 7 घात न्यूटन आहे. आणि हे जे बल आहे अतिशय खूपच लहान असल्याने जाणवणे कठीण आहे. या दोघांमध्ये हे जे बल आहे ते जाणवणं कठीण आहे, कारण की 4.002 हे खूपच छोटं आहे, आणि गुणिले 10चा वजा 7वा घात म्हणजे ते अजूनच माग आहे, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 0 आहे, म्हणजे हे जाणवणं कठीण आहे. आणि जर हे जाणवणं कठीण असेल तर असं होईल की काही वेळानंतर हा तिकडे सरकायला सुरुवात होईल. कोण, यो, कारण की दोघांमध्ये बलच नाहीये, तर हा तिकडे सरकायला सुरुवात होईल. आणि जर महेंद्र तिकडे सरकायला सुरुवात झाली तर या एक्झाम्पल मध्ये विचारलंय काय, वरील उदाहरणात, आधी याचा स्क्रीनशॉट घ्या, फास्ट मध्ये याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, घेतलाय. आता वेळ पुढच्या याच्याकडे, शेवटचा, आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न आहे. इथं म्हटलंय, वरील उदाहरणात महेंद्रचा बाक घर्षण रहित असले तर विराम अवस्थेतून सुरू झाल्यावर, घर्षण रहित म्हणजे काय, ओके, त्याला खाली घर्षण नाही, ओके, म्हणजे त्याला ग्रॅव्हिटेशन ओढत नाहीये, तर मग तो घर्षण रहित असेल तर तो विराम अवस्थेतून सुरू झाल्यावर 1 सेकंदानंतर महेंद्रचा विराटकडे सरकण्याचा वेग किती असेल, तो कालानुसार बदलेल काय व कसा. ओके, आता काय आलं की हा जिथं बसला होता महेंद्र, त्याचा जो बाक होता बसलेला तो घर्षण रहित होता. घर्षण रहित म्हणजे काय, इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन कमी होता. मग आता काही वेळानंतर हा तिकडे सुरुवात झाला सरकायला, तर ते विचारतायत जर हा त्याच्याकडे सरकायला सुरुवात झाली तर 1 सेकंदानंतर याचा वेग किती असेल. ज्यावेळेस तो सरकण्याला सुरुवात झाला तर सुरुवातीचा वेग तर 0 असणार 100%, पण ज्यावेळेस तो सरकण्यासाठी सुरुवात झाला तर 1 सेकंदानंतरचा वेग किती, म्हणजे टाइम किती, 1 सेकंद. तर सगळ्यात पहिला आपण गुरुत्वीय बल काढलं, याचा विषय संपलेला आहे. गुरुत्वीय बल काढलं, मागच काढलं होतं. आता पायरी नंबर 2, ज्यावेळेस आपल्याला काय काढायचंय की तो जो महेंद्र आहे तिकडे सरकतोय, 1 सेकंदानंतर त्याचा वेग किती, तर आपल्याला व्ही काढायचं. व्हीचं सूत्र असते आपल्याकडे U+80. व्हीचं सूत्र किती आहे, U+80. मग व्ही साठी आपल्याला यू ची गरज आहे. आता यू 0 आहे, यू म्हणजे सुरुवातीचा वेग तो 0. मग टी ची गरज आहे, टी पण सांगितलं 1 सेकंद, पण ए किती आहे, ए म्हणजे त्वरण. तर आधी आपल्याला ए काढावं लागेल. आणि ए कसा काढायचा, तर मी तुम्हाला सूत्र लिहून दिलं ना, एफ बरोबर एम ए, एफ बरोबर एम ए, बरोबर का. तर इथं M1 का घेतला, M1 याच्यासाठी घेतलं की महेंद्र सरकतोय म्हणून. जर सांगितलं असतं विराट सरकतोय, विराटचा भाग घर्षण रहित असतं तर विराट सरकला असतं इकडं. ओके, मग जर M1 घेतला तर इथून एचं सूत्र काय भेटतं, हा M1 पाठवा इकडं, हा M1 तिकडे गुणाकार करतो, इकडे त्याने भागाकार करेल, म्हणजे एचा फॉर्म्युला भेटला ए भागिले M1.
तर एफ ची किंमत टाकली ही आलेली, एफ ची किंमत टाकली भागिले M1 किती आहे तुमचा 75. मग ज्यावेळेस तुम्ही 4.002 भागिले 75 करतात तर तुम्हाला बघा 0.005336 0.005336 इतकं भेटते. ओके, आणि इतकं भेटलं तर पण ती 10चा कितवा घात होता, 10चा वजा 7वा घात होता. पॉईंट मागे घेतलं तर कमी करतो, आता पॉईंट पुढे घ्यायचा 1 2 3. ओके, किती 3 का, एकच सेकंद परत एकदा करून बघू आपण कॅल्क्युलेटर. 4.002 भागिले 75. ओके, 0.053 आहे, इथं एक 0 एक्स्ट्रा झाला. ओके, तर मग मी 1 2 घर पुढे घेतले तर आजाला 5.336 आणि गुणिले इथं 2 घर वाढवा मग वजा 9. मागं घेतलं तर ह्यो कमी करायचा, पुढे घेतलं तर याच्यामध्ये ऍड करायचं. ओके, मग हे बघा हे उत्तर आलंय. आणि हा जर फोर्स, हे जर ऍक्सलरेशन आहे तर ऍक्सलरेशन कशामध्ये मोजतात, ऍक्सलरेशन म्हणजे त्वरण मीटर भागिले सेकंडचा वर्ग. ओके, याच्यामध्ये मोजतात काय, ऍक्सलरेशन म्हणजे गुरुत्वीय त्वरण. बरं, हे झालं. फोर्स काढला, दोघांमध्ये कितीचं बल आहे 4.002 जे की नसल्यासारखंच आहे, नगण्य आहे. त्वरण किती लावतोय महेंद्र 5.336. तर 1 सेकंदानंतर त्याचा वेग किती असेल, त्यासाठी आपण न्यूटनच्या गतीविषयी पहिलं समीकरण यूज करू, v = u + at. ओके, केलं हे समीकरण यूज. तर बघा v तासाच u ची व्हॅल्यू 0 का. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, सुरुवातीला कुणाचाही वेग 0 असतो. ज्यावेळेस महेंद्र सरकण्यासाठी सुरुवात होईल तर पहिल्यांदाच तो फास्टमध्ये जाईल का, नाही. सुरुवातीला वेग 0 असतो, मग हळूहळू तो जसा जवळ जाईल त्याचा वेग वाढेल. समजलं, जसा जवळ जाईल त्याचा वेग वाढेल. लांब जात असताना वेग कमी होतो, जवळ जात असताना वेग वाढतो, हे शिकले तुम्ही. लक्षात ठेवायचं, हा u किती आला 0 कारण की सुरुवातीचा वेग 0. ए आणि टी मध्ये गुणाकार, v = u + at हे असं आहे. तर u 0 आहे, ए आणि टी मध्ये गुणाकार, ए ची किंमत ही आली टाकली तिथं आणि गुणिले 1. तर 1 चा गुणाकार कोणासोबत केला तर उत्तर तेच येत आहे. 0चा विषय संपला. या दोघांचं उत्तर केलं तर 5.336 गुणिले 10चा वजा 9. आणि वेग कशामध्ये असतो, मीटर पर सेकंद मध्ये, म्हणजे मीटर भागिले सेकंद मध्ये. म्हणजेच काय, 1 सेकंदानंतर, हे मी पुसतो आता, एक्सप्लेनेशन परत एकदा व्यवस्थित रिपीट करून पाहायचं व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिला आपण दोघांमधलं बल काढलं, मग जो सरकतोय त्याचं त्वरण काढलं. ओके, या सूत्राचा वापर करून, आणि मग वेगासाठी न्यूटनच्या गतीविषयी पहिलं समीकरण यूज केलं. ओके, आणि किती आला वेग 5.336. जर ते म्हणले असते 2 सेकंदानंतर वेग काढा तर इथं आपण 2 टाकला असता. ते म्हटले असते 3 सेकंदानंतर काढा तर इथं 3 टाकला असता. ते म्हटले असते 4 सेकंदानंतर काढा, ते 4 टाकला असता. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, मग अशा प्रकारे हा प्रश्न आपण संपवलेला आहे. याच्यामध्ये काही महत्वाचे कन्सेप्ट लक्षात ठेवायचे, जसं की मी तुम्हाला सांगितलं. इथं बघा, वेग काळानुसार बदलतो का, आपल्याला विचारलं होतं तो वेग काळानुसार बदलेल का, काय व कसा. तर बघा, होय, वेग काळानुसार बदलणार. महेंद्र विराटकडे जात असताना त्यांच्यातील अंतर कमी होत जाते. जसं जसं महेंद्र तिकडे चाललाय अंतर कमी, आणि जसं जसं अंतर कमी होत जातंय गुरुत्वीय बल वाढत जाते, दोघांमध्ये अट्रॅक्शन वाढत जाईल. हा जर लांब चालला तर अट्रॅक्शन कमी होईल, म्हणजे आकर्षण कमी होईल. हा जवळ चालला तर अट्रॅक्शन वाढेल. आणि मग काय म्हटलं, त्यामुळे त्वरण वाढत जातं, दोघांमधलं जे त्वरण आहे ते पण वाढत जातं. आणि वेग कालानुसार वाढत राहतो. वेग कालानुसार काय होतं, वाढत राहतो. वेग कालानुसार वाढत राहतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण इथपर्यंत आलेलो आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण की त्यांना देखील याची मदत झाली पाहिजे. थँक्यू सो मच.